नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। कथित पीक विमा घोटाळ्याचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतंय। याच कथित पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली आहे असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बारामतीच्या कृषक प्रदर्शनात गुरुवारी म्हणजे 16 जानेवारी रोजी विधान केलंय। संदर्भात आम्ही 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना दिला सरकारने, परंतु त्या विम्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी लोकांनी अर्ज फाटे केलेत, लोकांच्या तक्रारी आल्यात, मीडियाच्या लोकांनी सांगितलं। त्याच्यामध्ये तथ्य काय ते अजून आम्ही पाहिलं नाही, मी चौकशीला लावलेलं आहे। परंतु अशा प्रकारचे जे काही दोष थोडेफार होत असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते। त्यामुळे आता बोगस पीक विम्याच्या चौकशीसाठी सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत। विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धसांनी याच बोगस पीक विम्यावरून राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता। बोगस पीक विमा भरून बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यासोबतच राज्यातील इतर जिल्ह्यातही कोट्यवधी रुपये खिशात घातल्याचा धस यांनी आरोप केला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली। विशेष म्हणजे माजी कृषी मंत्री आणि विद्यमान अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच बोगस पीक विमा काढला गेल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी करतायत। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिल्याचा मोठा गाजावाजा केला, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी या पीक विम्याचा फायदा बोगस व्यक्तींनी लाटल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या पुढील काळात यासारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कंबर कसणार असल्याचंही कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं। त्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचंही कोकाटे म्हणाले। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत ज्या डीबीटीच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी वर्ग केले, त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला। गैर या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल, परंतु भ्रष्टाचार कमी झालाय। कोणाला भेटायचं नाही, तहसीलदारला भेटायचं नाही, कोणालाही भेटायचं नाही, डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने ते केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला। त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे। खरं म्हणजे यापूर्वीही कोकाटे यांनी डीबीटी बद्दल माहिती दिलेली आहे, पण लाडक्या बहिणीचं उदाहरण दिल्यानं अनेकांना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीसारखा हप्ता सुरू करण्यात येणार आहे असं वाटू लागलंय। अनेकांनी डीबीटी म्हणजे काय असंही कमेंटमध्ये विचारलंय। तर आता डीबीटी योजना म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना, ज्यामध्ये कुठल्याही मध्यस्थी थेट लाभार्थीच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातात। ही डीबीटी प्रणाली राज्य सरकार सध्याही विविध योजनांसाठी वापरत आहे, जसं की लाडकी बहीण असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असेल। त्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थीला मिळतो आणि गैरव्यवहाराला लगाम घालता येतो। पण असं असलं तरीही राज्य सरकारच्या पातळीवरच त्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ घातले जातात। त्यामुळे डीबीटी प्रणाली राबवली की गैरव्यवहार संपला असं होत नाही। त्यासाठी सरकार आणि प्रशासनात पारदर्शकता असायला हवी। त्यामुळे डीबीटी प्रणाली राबवताना राज्य सरकारनं याही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं। सध्या ॲग्रीस्टॅक या योजनेची बरीच चर्चा राज्यभरात सुरू आहे। शेतकऱ्यांना या योजनेतून एक फार्मर युनिक आयडी देण्यात येणार आहे। त्यावरही कृषी मंत्री काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या। ॲग्रीस्टॅक नावाचं एक पोर्टल या ठिकाणी आणण्याचा आमचा विचार आहे। फार्मरला फार्मर युनिक आयडी देऊन आधार कार्डशी लिंक करून त्याचं असलेलं क्षेत्र, तिथं असलेली लागवड आणि त्या शेतकऱ्याने क्लिक केल्यानंतर एकूण राज्याला, एकूण देशाला किती उत्पादन या ठिकाणी आवश्यक आहे आणि आता किती लागवड झालेली आहे, आपण लागवड ती करायची की नाही करायची, आपण कुठली लागवड करायची, या संदर्भातलं पोर्टल सुद्धा या ठिकाणी लवकरच राज्य सरकार प्रसारित करणार आहे। केंद्र सरकारच्या या योजनेतून पीक विमा, मदत निधी, हमीभाव खरेदी यासारख्या योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। अर्थातच त्याचं स्वागतच आहे, पण अद्यापही या योजनेसाठीचं रजिस्ट्रेशन आणि त्याची प्रक्रिया संतच गतीनं सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मात्र गोंधळ उडतोय। थोडक्यात पीक विमा असो वा ॲग्रीस्टॅक योजना, सरकारी कारभारातील पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही हेच वास्तव दिसतंय। या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। तुम्हाला ॲग्रीस्टॅक योजनेबद्दल काय वाटतंय, पीक विम्यातील कथित घोटाळ्याबद्दल काय वाटतंय, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तुमचं मत नक्की व्यक्त करा।
मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.